Hi everyone, my name is Dr. Amit Devkule. I'm a life balance coach, executive leadership coach, master spirit life coach, and emotional intelligence practitioner for last many years. And it's been a wonderful journey. Now, what to say? I've already, said about this many times. But why I'm in front of you like this today? The reason is many times in my clients, whenever I confront them, whenever they are with me in my sessions, what I experience is they have a lot of problems about attitude, they have a lot of problems about ego, and such similar stuff, I would say. एक खूप मनापासून असं वाटतं की आपण जेव्हा अहंकाराबद्दल बोलतो, इगोबद्दल बोलतो किंवा ॲटिट्यूडबद्दल बोलतो, तर मी कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड ह्या दोन गोष्टींबद्दल खूप कंपॅरिझन खूप वेळा माझ्या क्लायंट्सला करायला सांगतो. कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, पण ॲटिट्यूड चांगला नाही आहे, तर त्या कॉन्फिडन्सचा उपयोग काय, अँड वायसे वर्सा. म्हणून मला असं नेहमी वाटतं की इगो या बाबतीतनं आपल्याला फार सतर्कपणे बघण्याची गरज आहे. मध्ये एक मी व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ पण नाही, पण एक इन्फॉर्मेशन मी बघितलं होतं. आय जस्ट सॉ इट ॲट अ ग्लान्स, बट वॉट आय गॉट टू नो दॅट इन दॅट पर्टिक्युलर पॅरा वॉट आय फाउंड इज, त्यांनी असं लिहिलं होतं की इगो हा खूप महत्त्वाचा असतो, तो सगळ्यांकडे असतो, पण मी त्याला थोडासा छेद देऊन असं म्हणू शकतो की इगो हा महत्त्वाचा नाही आहे. इगो कदाचित तुम्हाला आत्ता तुम्ही दाखवलात तर तुम्हाला त्याचे परिणाम इमिजिएटली दिसणार नाहीत, पण इन द लाँग रन जेव्हा तुम्ही एका आध्यात्मिकतेच्या स्पिरिच्युॲलिटीच्या पाथवर जाता त्यावेळेस त्या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो असं मला वाटतं. तर सिम्पल, म्हणजे मला आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू आय डोंट वॉन्ट टू मेक इट कॉम्प्लिकेटेड, आय वुड से, बट just to express about ego or attitude, I always talk to my clients and I always discuss with my clients in such a fashion where एक 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं मित्रांनो. आणि त्या 3-4 गोष्टी अशा आहेत की एकतर आपला फोकस छान असेल ना आयुष्यात, तर आपल्याला इगो ही गोष्ट खूप जास्ती मोठी वाटत नाही. दुसरं म्हणजे आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि आपल्याकडे ह्युमॅनिटी नाही, ही गोष्ट जरा थोडीशी ना मला गडबडीची वाटते. सो आपण ह्याकडे थोडंसं सतर्कपणे बघण्याची गरज आहे. सो वी रिअली नीड टू बी व्हेरी अलर्ट वेन वी टॉक अबाउट इगो. थर्ड पॉईंट असा आहे की तुमच्यामध्ये रेझिलियन्स पाहिजे, तुमच्यामध्ये थोडीशी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे एखादी गोष्ट समजून घेण्याची, आणि तो रेझिलियन्स असेल ना तर आय थिंक इगो विल नॉट कम विल नॉट बी अ बॅरियर फॉर यू. आणि फोर्थ मला असं वाटतं की तो फोर्थ आस्पेक्ट असा आहे की तुमच्याकडे जर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन एखादी गोष्ट करण्याची असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही मला असं खूप वेळा वाटतं की ॲक्सेप्टन्स लेवल चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्याच्यात मिक्स केलीत, म्हणजे आपण म्हणतो ना की जसं भातावर वरण टाकलं आणि त्याच्यात मीठ आणि तूप जर नाही टाकलं तर मजा कशी आहे ना, तर तसं आहे. म्हणजे तुमच्याकडे डिसिप्लिन आहे, तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आहे, पण तुमच्याकडे ॲक्सेप्टन्स लेवल नसेल तर काय होईल. तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा मित्रांनो. मला असं वाटतं एक लक्षात घ्या, ह्याच्यात मी पण येतो. इवन इफ आय एम अ कोच, आय ऑलवेज थिंक अबाउट इगो, आय एम व्हेरी मच कन्सर्न्ड अबाउट इगो. बट मला असं वाटतं ना की एकदा तुम्ही सेल्फलेस झालात ना आतून, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सेल्फलेस झालात की तुम्हाला इगो कुठेच राहत नाही असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ना, to conclude with this small discussion with all of you or small interaction with all of you, what I feel is तुम्ही जर कुठल्याही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातलं किंवा प्रोफेशनल आयुष्यातलं तुम्हाला जर नातं टिकवायचं असेल ना, तर आय थिंक इगो आणि ॲटिट्यूड या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याला पॅम्पर करू नका असं माझं म्हणणं आहे. मला 2 खूप छान गाणी आठवतात आणि ती गाणी मला तुमच्यासमोर जस्ट प्रेझेंट करायची आहेत. थोड्या लाईन्स, म्हणजे जास्ती नाही, पण दोज सॉन्ग्स मेक लॉट ऑफ इम्पॉर्टन्स इन आवर लाईफ. ते पहिलं गाणं आहे, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना
पड़े तो है तैयार हम, है तैयार हम। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। युड़ले युड़ले यो, युड़ले युड़ले यो, युड़ले युड़ले यो, युड़ले युड़ले यो। Thank you so much. Enjoy your life. Enjoy each and every moment that you have been giving to yourself and at the same time to the people around. And just keep smiling, because smiling makes your life more effective. That is what I feel. So keep your smile intact. Thank you so much.